It's a song about a warrior. ले हाथ खड़क कंधे भाला सीने में धधकती ले ज्वाला चेतक संचल कूच पड़ा बने शूरवीर वो टूट पड़ा ओ माटी में वाडारी सुन पावड़े रानारी हस्तक तेरा टीका शान मेरी नहीं जावड़े दूंगा आन तेरी तुझको ये ज़बान मेरी तुझ पे मारूंगा जान मेरी भली तुझ पे प्राणारी ओ माटी में वाडारी रणभूमि जब निकल पड़ू सीने में धधकती अंगार रहे बनकाल दुश्मनों पे गिरू मुख से निकलती ललकार रहे कटे शिशु का अंबार करूं जब तक हाथों में तलवार रहे रण विजय का वर्ण करूं एक लिंग जी की जय जयकार रहे लहू में मेरी ज्वाला ताप करे मन शत्रुओं का भयंकर काम करे काने काने से आती ये आवाज रहे मेरी मात भूम हमेशा आजाद रहे मारी जामण तू मारी मावड़ तू स्वाभिमान तेरो ना खोवण द्यू कट शीश पड़े पर ये पागे नहीं प्राधीन कदे ना होवण द्यू ओ माटी में वाडारी सुन पावड़ राणारी हस्तक तेरा टीका शान मेरी नहीं जावण दूंगा आन तेरी तुझको ये ज़बान मेरी तुझ पे मारूंगा जान मेरी भली तुझ पे प्राणारी ओ माटी में वाडारी प्राचीन किसी की ना हो कायम मेरा ये स्वाभिमान रहे प्रण लिया लाख जाने का व्यर्थ ना मेरा कभी ये बलिदान रहे बड़े खुले कोना कोना मेरा हरे भरे मेरे खेत खलियान रहे ओ माटी तू सबकी माँ यांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन दर्शवले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सुमनताईंचेही आभार आणि कमलताईंचेही आभार आज हा उपक्रम इथं राबवला बाळगंगाधर टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आणि गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप आणि त्याच्यातलं हे सर्वात सुंदर असं स्वरूप भक्तिशक्ती चौकामध्ये भक्तिशक्तीचा सुरेख असा संगम समाज बांधवांनी घडवून आणला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप कौतुक करते. संघटनेची ताकद वाढवायची झालं तर त्याचं जे संघटन शक्ती काय असते हे स्वातंत्र्य काळापूर्वी क्रांतीवीर बाळ गंगाधर टिळक यांनी ते विचार केला की आपण आपल्याला संघटन शक्ती कशी वाढवायची तर त्यांनी त्यावेळेला आपल्या प्रथमतः पहिल्यांदा पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या माध्यमातून त्यांनी समाज कसा एकत्र येईल आणि त्या एकत्रित झालेल्या समाजापासून संघटित झालेल्या समाजापासून देशद्रोही आणि देशविघातक शक्तींशी आपण कसा सामना करू हा संदेश त्यावेळेला त्यांनी दिला. आज त्याचं व्यापक स्वरूप आपल्या पूर्ण भारत देशातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. तोच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण प्रथमतः आपल्या देशामध्ये नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच गणपतीच्या या 10 दिवसांमध्ये आपले जे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या शौर्याची आरती या गणपती उत्सवामध्ये सलग 10 दिवस सकाळ संध्याकाळी या ठिकाणी आपण घेत आहोत जेणेकरून आपला हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या संघटन शक्ती वाढेल आणि त्या माध्यमातून आज आपण बघतो देशामध्ये नव्हे जगामध्ये बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे तिथे हिंदू बांधवांना पकडून ते मुस्लिम लोक त्या ठिकाणी त्रास देत आहेत. तीच परिस्थिती आपल्या भारतात कालांतराने येऊ नये त्याचा सामना आपण कसा करावा या हेतूने आपले जेवढे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्या संघटनांना एकत्र करून अशा ताकदींशी लढण्याची शक्ती आपल्याला या राष्ट्रपुरुषांच्या मधून आपल्याला या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी या महाराणा प्रताप उद्यानामध्ये आपले जे या ठिकाणी गरीब समाज बांधव या ठिकाणी नेहमी येतात लांबून येतात त्यांना इथं राहण्याची आमच्या समाज बांधवांची सोय या ठिकाणी नाही आहे तर याच्याच पाठीमागे 2000 स्क्वेअर फीटचं स्लॅब आहे खाली नाल्यावरती टाकलेला त्या ठिकाणी आम्हाला 2000 स्क्वेअर फीटचा आहे ना समाज बांधव आपण आपल्या दादांच्या माध्यमातून आम्हाला हवा आहे आणि तो आपण द्याल हीच आपली अपेक्षा आहे. ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही आपल्याला आमची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचं आश्वासन द्यावं पाहिजे कारण तुमच्या वतीने आम्हीच दिलं नाही
यशस्वी असाल तर तुम्ही ते आश्वासन द्यावं ही विनंती करतो. विशेषतः समाज बांधव थोडेसे नाराज आहेत, त्यांनी ती व्यक्तही केली. निश्चित पिंपरी चिंचवड शहर असेल, भोसरी विधानसभा असेल, निगडीचा हा परिसर असेल, त्या प्रत्येक परिसरामध्ये काम करत असताना असंख्य अडचणी, त्या असंख्य अडचणी खऱ्या अर्थाने तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून दादा असेल, कमलताई असतील, सुमनताई असतात, या प्रत्येक जण प्रयत्न करत असतात आणि या प्रयत्नांना यश येणं आणि या प्रयत्नातून त्या ठिकाणी एक चांगली वास्तू निर्माण करणं, लोकहिताची कामं करणं हे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींचं काम असतं. तर निश्चित बाळासाहेब तुम्ही जे काही मागणी केली त्या मागणीवर सुमनताई असतील, कमलताई असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय आमदार महेशदादा गांधी यांच्याही वतीने मी तुमच्या समाजातील आता एक बांधव होता, त्या बांधवांनी सांगितलं मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत कसं त्याच्यावर काम करता येईल. कारण तुम्ही जर पाहिलं असेल पिंपरी चिंचवड शहर हे झपाट्याने वाढत असतात. पूर्वीची असणारी पिंपरी चिंचवड आणि आजचा असणारी पिंपरी चिंचवड याच्यामध्ये खूप असा फरक आहे. आणि जे नैसर्गिक नावे जे पूर्वी होते ते नैसर्गिक नावे पुढे पुढे लोप पावत चालले. त्यामुळे याला कदाचित काही सकल भागामध्ये सुद्धा पाण्याचा निचारा होऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी आपण कशा पद्धतीने काम करू शकतो याच्यावर तुमचे समाज बांधव आहेत आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आहोत. त्याच्यावर एक 8 दिवस आम्हाला संधी द्या. 8 दिवसात आम्ही दोघं एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करतो, निश्चित त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने सुमनताईंनी सांगितलं की वर्षानुवर्ष तुम्हाला जयंतीचे कार्यक्रम असतील, काही असतील, हा जो सभामंडपाचा जो काही विषय आहे त्या सभामंडपाचे तुम्हाला शाश्वती देतो की हे आपला योगेश